संसदेच्या अधिवेशनाचा शेवटचा आठवडाही वादळी ठरणार. परदेशी फंडिंग सुधारणा विधेयकाच्या मुद्द्यावरून विरोधक सरकारला घेरण्याच्या तयारीत. सुप्रिया सुळेंसह शरद पवार गटाचे खासदार आज पंतप्रधानांना भेटणार. मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाच्या पार्श्वभूमीवर भेटीला महत्त्व. आज राज्यभरात किसान सभेचं आंदोलन. नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना 2 लाखांचं अनुदान देण्याची मागणी. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर भाजपाची आज वरळीत तिरंगा रॅली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह रवींद्र चव्हाण राहणार उपस्थित. दुपारी 3 वाजता रॅलीचं आयोजन. मुंबईच्या धरण क्षेत्रात पावसाची ओढ. 1.5% पाणीसाठा घसरला. पाणी कपात कायम राहण्याची शक्यता. मुख्यमंत्री फडणवीस आणि जयंत पाटलांचा एकत्र प्रवास. मुंबई ते कोल्हापूर दोन्ही नेत्यांचा एकत्र विमान प्रवास. फडणवीस जयंत पाटलांच्या एकत्र प्रवासामुळे चर्चांना उधाण. एससी उपवर्गीकरणाच्या विरोधात परळीत आज महामोर्चा. 59व्या जातींच्या समूहांची मोटरसायकल रॅली. आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वात एल्गार. अहिल्यानगरमधील महानगरपालिका कर्मचारी धीरज परदेशी हत्येप्रकरणी 5 आरोपींना अटक. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई. दापोली शिवसेना शहर प्रमुख प्रसाद रेळेकरांची ऑडिओ क्लिप व्हायरल. एसटी अधिकाऱ्याला बस जाळण्याची दिली धमकी. गृहराज्यमंत्र्यांच्या नावाच्या उल्लेखामुळे आरोप प्रत्यारोपांना उधाण. अमराठी रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी भाषा न आल्यास 18 ऑगस्ट पासून कारवाई होणार. परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांचा इशारा. पिंपरी चिंचवडमध्ये 4 चाकीनं चिमुरडीला चिरडलं. घटनेचा सीसीटीव्ही फुटेज समोर. अपघातात चिमुरडी गंभीर जखमी. गोकुळचं म्हशीचं दूध 2 रुपयांनी महागलं. गाईच्या दुधात दरात वाढ नाही. 11 ऑगस्ट पासून दरवाढ लागू. कास तलाव पूर्ण क्षमतेनं भरला. सातारकरांचा पाणी प्रश्न मिटला. कास तलावाचं महिला नगरसेवकांनी केलं ओटी भरण. अमेरिका इराण युद्धात हुती बंडखोरांची एंट्री. हुती बंडखोरांचा सौदी अरेबियावर हल्ला. ममता बॅनर्जींच्या ताफ्यावर जमावाचा हल्ला. गाडीवर बूट आणि चिखलफेक. उत्तर 24 परगणा येथील हली शहर येथील घटना. आसामला पुराचा तडाखा. मृतांचा आकडा 99वर. 1.5 लाख लोक बेघर. जनजीवन विस्कळीत.